उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यपाल तसेच राज्यपाल रमेश बैस हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। मनोहर भाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आणि त्या अनुषंगानेच उपराष्ट्रपती जगदीश धनखड तसेच राज्यपाल रमेश बैस हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। मनोहर भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन देखील यावेळेस होणार आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच राज्यपाल रमेश बैस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान उपराष्ट्रपती शासकीय मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन करणार आहेत, तर सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील। मेडिकल कॉलेजसह आता राज्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील रुग्णांना फायदा होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। आपण पाहूयात। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आज त्यांच्या हस्ते वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार आहे। या कार्यक्रमाला देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखडसह माननीय राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवारांसह अन्य मंत्रिमंडळातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्यांचे मागील अनेक वर्षापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे मागणी ही प्रलंबित होती, मात्र आता कुठंतरी ते पूर्णत्वात येत आहे आणि याची फलश्रुती मिळत असून आता इथं हा भूमिपूजन सोहळा थाटात साजरा केला जाणार आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, गोंदिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।